नमस्कार, मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या चॅनलवर मी अनेक वेगवेगळ्या वृत्तातल्या कविता सादर करते. तसंच आज एक पुन्हा नवीन वृत्त घेऊन आले आहे. पण आजची रचना सादर करण्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगते. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की स्नेहाधार या नावाचा एक महिलांना मदत करणारा प्रकल्प पुण्यात चालतो, त्यामध्ये मी सक्रिय आहे. तर आमच्या या स्नेहाधार प्रकल्पात ज्या आश्रयाला येतात महिला, तरुण मुली, तर त्यांच्यासाठी काही ना काहीतरी प्रेरणादायी असे उपक्रम आम्ही सातत्याने घेत असतो. तर एक असं मनात आलं की पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र मुलींना सांगावं, कारण अनेक प्रकारच्या दुःखांवर आणि अडचणींवर मात करून कशी एखादी स्त्री समाजाच्या हिताचं सर्व काही करू शकते हे मुलींना कळलं तर त्यांना खूप छान त्यातून प्रेरणा मिळेल. आणि म्हणून क्रमशः हे चरित्र कथन करण्याचा मी उपक्रम केला. आणि हा उपक्रम मी जेव्हा केला त्यानिमित्ताने मी अहिल्याबाई होळकरांचं चरित्र एकदा खूप सविस्तरपणे वाचायचा मला अनुभव घेता आला. आणि त्यानंतर असं वाटलं की आपण एखादं स्तुतिकवन अहिल्याबाईंबद्दल लिहावं का. खूप इच्छा झाली मनात की आपल्याकडून इतकं जर आपण छान वाचलंय तर ते कवितेच्या स्वरूपात व्यक्त करता आलं तर फार छान होईल. आणि हा विचार जसा मनात आला त्याच वेळेला एक वृत्त मनात घोळत होतं. हरावर्तनी मात्रावृत्त अविनाशी. अविनाशी हे वृत्त 5-5 मात्रांचा खंड असलेलं वृत्त आहे. आणि गागाल 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 गागा अशा लगावलीच्या स्वरूपात त्याची रचना होते. ह्याच लगावलीचं एक अक्षरगण वृत्त आपण पाहिलेलं आहे, लयग्राही. पण त्याच्यामध्ये ह्रस्व दीर्घ अक्षरं नेमकेपणाने त्या जागी आली पाहिजेत, हा अक्षरगण वृत्तांचा नियम असतो. लगावली हीच डोक्यात ठेवून जर का आपण एका गुरु अक्षराच्या जागी 2 लघु अक्षर वापरण्याची सूट घेतली कुठेही तर ते मात्रावृत्त तयार होतं. त्याला मग आपण अक्षरगण वृत्त म्हणत नाही. तर असं हे अविनाशी नावाचं वृत्त माझ्या डोक्यात होतं. गागाल 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 गागा अशा लगावलीच्या स्वरूपातलं. आणि मग हे वृत्त आणि अहिल्याबाई होळकरांचा विचार हे एकत्रितपणे मनात घोळत असताना जी रचना तयार झाली ती आज या ठिकाणी सादर करणार आहे. आणि आज अजून एक खूप विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ही रचना माझी तयार झाली ती नेमकी आत्ता परवा 13 ऑगस्टला अहिल्याबाईंची पुण्यतिथी होती, तर त्या दिवशी तयार झाली. आणि मग त्यामुळे ती तातडीने आपल्यासमोर सादर करण्याचा मोह अर्थातच मला आवरत नाहीये. आता वेगळा एक अजून विचार केला की अहिल्याबाईंचा त्यांची स्तुती करायची आहे, त्यांचा जय जयकार मनात आपल्या घुमतो आहे. तर त्यावेळेला ज्या माहेश्वरी साड्यांची सुरुवात त्यांनी केली, माहेश्वरी साड्यांचा उद्योग त्यांनी सुरू केला मध्य प्रदेशात, तर आपण आज माहेश्वरी साडी नेसून का बरं ही कविता सादर करू नये असा विचार केला. आणि मग असा विचार केल्यानंतर माझ्या पाठीशी माझ्या मुलीचा प्रथा हा साड्यांचा ब्रँड आहेच, त्यामुळे प्रथाची माहेश्वरी साडी नेसून मी आज ही कविता आपल्यासमोर सादर करते. ऐकावं. पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई स्तुतिकवन मात्रावृत्त अविनाशी. मल्हार होळकर इंदूर प्रांती. मल्हार होळकर इंदूर प्रांती होते सुभेदार पसरे सुकीर्ती. नजरेत भरली अहिल्या गुणाची आली घरी होऊनी सून त्यांची. तलवार बाजीने घोडे सवारी केली तिने प्राप्त कौशल्य सारी. ती नर्मदा मोक्षदा मूर्तिमंत सांगे अहिल्येस तू भाग्यवंत. धर्मार्थ झाला तुझा जन्मबाई तू शंकराच्या शरणास जाई. अन्नान्न झाली दशाना कुणाची चिंता अहिल्येस साऱ्या प्रजेची. अन्याय घडल्यास करुनी परीक्षा देई गुन्ह्यांना यथायोग्य शिक्षा. शिकवा मुलींना असे सांगणारी राणी अहिल्या महाथोर नारी. मल्हाररावा परी राजनिष्ठा केला उभा वस्त्र उद्योग मोठा. बांधून देवालये धर्मशाला घाटांवरी राखले संस्कृतीला.
संसार सौख्या समुकली तरीही कर्तव्य चुकले तिचे ना कधीही. देवी अहिल्या अशी पुण्यश्लोक, देवी अहिल्या अशी पुण्यश्लोक, स्मरतील शतकानुशतके त्रिलोक, स्मरतील शतकानुशतके त्रिलोक. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विषयीचं हे स्तुतिकवन आपल्याला सगळ्यांना कसं वाटलं ते जरूर मला सांगा. कमेंट करा, चॅनेलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.